आवळ्याचे गुणधर्म तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. आज आपण साधी सोपी तोंडाची चव वाढवणारी आवळ्याच्या चटणीची रेसिपी पाहूयात. असाच आवळा आपल्याला खायला होत नाही, म्हणून आपण आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मुरब्बा, आवळा कँडी असे बरेच प्रकार करतो. त्यातल्या त्यात ही आवळ्याच्या चटणीची रेसिपी साधी आणि सोपी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे सुनाज फूड कॉर्नरमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. आवळ्याच्या चटणीसाठी इथे मी 5 ते 6 आवळे घेतले आहेत. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे. आवळा आपण चाकूने कापून घेऊयात. बियांच्या काठापर्यंत चाकू नेऊन कापून घेऊयात. बियांच्या काठापर्यंत चाकू ठेवून आवळा कापून घ्यायचा आणि बी काढून टाकायची. याचप्रमाणे आपण सगळे आवळे कापून घेऊयात. तर या ठिकाणी मी सगळे आवळे कापून घेतलेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याच्या कापून घेतलेल्या फोडी घालून घेऊयात. नंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊ किंवा हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ. 6 ते 7 लसूण पाकळ्या, आलं अर्धा इंच, गुळाचा खडा घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरे घालून घेऊयात. आता ही चटणी मिक्सरला वाटून घेऊयात. पाणी न घालता मिक्सरला ऑन ऑफ करत वाटून घेऊयात. या ठिकाणी चटणी वाटून घेतली आहे. थोडीशी जाडसर चटणी मी इथे वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊयात. चवीला तर खूपच भन्नाट लागते. बोटं चाटत एकटेच ही चटणी खाल इतकी चविष्ट होते. पराठ्यांबरोबर, रोजच्या जेवणाबरोबर कशी ही चटणी खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.